शेतकऱ्याच्या ऊसाला भाव चांगला मिळावा याकरता केंद्र सरकार, राज्य सरकार सतत प्रयत्नशील तर आहेतच। परंतु शेतकऱ्याच्या ऊसापासून, शेतकऱ्याचा जो ऊस आहे त्या ऊसापासून जे जगाला गरज आहे, आज इंधनाची खूप मोठी गरज आहे। इंधन असेल किंवा आज प्राचीन पद्धत होती की ऊसापासून फक्त साखरच निघायची, परंतु आज ऊसापासून जे इंधन असेल, इथेनॉल असेल किंवा जे इंधनाचे सगळे CNG गॅस असेल किंवा आता ऊसापासून म्हणजे जे बगॅस मिळतं, बगॅसपासून जे स्लज तयार होतो त्याच्यापासून डांबर सुद्धा तयार होतं। हे अशा पद्धतीच्या ऊसावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी अनेक प्रकल्प आपल्या भारतामध्ये येऊ लागलेत। असे प्रकल्प चालू असतानाच जकरा परिवाराने, जाधव कुटुंबियांनी या ठिकाणी अत्यंत स्तुत्य हा CNG प्रकल्प उभा केला। एक नाविन्यपूर्ण म्हणजे खऱ्या अर्थाने एवढा मोठा प्रकल्प उभा करून त्या ठिकाणी या प्रकल्पाची अजून ट्रायल एरर चालू आहे, परंतु मोठ्या प्रमाणात धाडस करून एवढा मोठा प्रकल्प डिस्टिलरी एवढ्या मोठ्या प्रमाणात उभा करून त्यामध्ये CNG असेल, इथेनॉल असेल, ENA असेल किंवा ज्यूस टू इथेनॉल असेल किंवा BAV2 इथेनॉल असेल, मोलॅसिसच्या दोन्ही प्रकारापासून इथेनॉल करण्याची प्रक्रिया असेल किंवा त्या प्रक्रियेतून परत CNG, हा प्रकल्प सुद्धा अत्यंत चांगला प्रकल्प आहे। हा प्रकल्प बघण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत।